कारण आपण ज्या फॅसिनेटिंग वर्ल्डमध्ये जातोय, जिथे आपल्याला स्पायडरमॅन हिरो वाटतोय, तिथे आपल्याला कुठेतरी हे बदलणं गरजेचं आहे आणि ते आपणच बदलू शकतो. मला असं वाटतं मराठी मातीतला जो माणूस आहे ज्यांनी खूप अभ्यास केलेला आहे, जो तळमळीनं एखादी गोष्ट पोहोचवू पाहतोय, ज्याला संस्कार घडावेत या पिढीला असं वाटतंय आणि म्हणून त्यांनी हा विडा हातात घेतलेला आहे, एवढं मोठं शिवधनुष्य पेलवण्याचं काम करतोय, मग आपण त्याला पाठबळ द्यायला नको? या गोष्टीसाठी वाईट वाटतं की अरे आपल्या माणसाला मग तिथे नका ना बघू, तांत्रिक गोष्टी नका ना बघू, तिथे जा आणि बघा की त्यांना काय सांगायचंय. तांत्रिक गोष्टीमध्ये सुद्धा जर बघायचं असेल ना, भिंत चालवल्याचा सीन बघा ना, म्हणजे तुम्हाला तो VFX प्रचंड आवडेल. या कुठेच नाही वाटणार तुम्हाला की तो असा शूट नसेल केला किंवा तो त्या लेवलचा नाहीये. ते सढळती भिंत निसटते आणि ती सढळती रेष जी आपण म्हणतो ना, ती मातीतून साईड झालेली ती दिसते प्रॉपरली. ती थँकफुल हे तूच सांगतोयस. बघितलं म्हणजे म्हणून मला असं वाटतं जेव्हा आम्ही काम करत असतो, आम्ही आमचं दाखवत असतो ना, तेव्हा मला ओरडून ओरडून नाही सांगायचं की ते किती छान आहे. मला हे सांगायचंय की त्यातला विचार खरंच चांगले. चित्रपटाबद्दल तुम्ही बोला, तुम्हाला अधिकार आहे तो बोलायचा, पण जेव्हा तू सांगतोस ही गोष्ट की भिंत उडण्याचा सीन असू देत किंवा मग तो चांगदेवांचा सीन असू देत, हे किती अप्रतिम शूट झालेलं आहे, हे मुलांना किती फॅसिनेट करणारं सुद्धा आहे. तेच म्हणायचं की चांगदेवांच्या सीन मध्ये तुम्ही नाग नका ना बघू, ओव्हरऑल सीन बघा ना. म्हणजे कुठे मी सोशल मीडियावर कमेंट वाटलं की नाग VFX मध्ये इतका चांगला नाही आला. प्लीज गाईज इग्नोर करा छोट्या छोट्या काही मग धर्मसभा जी छान दिसली त्याबद्दल पण बोला. हा, किंवा तो ओव्हरऑल जो लुक आहे, ज्यात गाणे शूट झालेत, त्याच्यात ओव्या शूट झाल्यात, म्हणजे तुम्हाला तो एक 360 व्ह्यू मिळतोय आणि कमाल यार. म्हणजे साऊंड आहे ना, असं वाटतं की रोज सगळे ऐकावं, इतकं ते टाळ मुजून परफेक्ट साऊंड बसलाय. गाण्याबद्दल जास्त बोला, गाणी आवडली असतील तर गाण्याबद्दल जास्त बोला. मी म्हणते ना